गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पी एस फार्मा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण हाऊ टू कॅल्क्युलेट पर्सेंटेज ऑफ एल्ड म्हणजे पर्सेंटेज ऑफ एल्ड कसं कॅल्क्युलेट करायचं ते आज आपण पाहणार आहोत. पर्सेंटेज ऑफ एल्ड म्हणजे नेमकं काय? पर्सेंटेज ऑफ एल्ड इज युज्ड टू कम्पेअर हाऊ मच प्रोडक्ट यू ॲक्च्युअली ऑप्टेंड वर्सेस हाऊ मच यू थॉरटिकली शुड ऑप्टेन. म्हणजे या ठिकाणी कंपॅरिझन केली जाते. जो प्रोडक्ट आपल्याला प्रॅक्टिकली ऑप्टेन झालेलं आहे त्याची कंपॅरिझन केली जाते जे काही त्याचं थेरॉटिकल एल्ड आहे त्याच्यासोबत. फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. पर्सेंटेज ऑफ एल्डचा फॉर्म्युला आहे पर्सेंटेज ऑफ एल्ड इज इक्वल टू थेरॉटिकल एल्ड डिवायडेड बाय ॲक्च्युअल एल्ड इंटू 100. आपण एका एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत की कशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पलमध्ये आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. थेरॉटिकल एल्ड आहे 10 ग्रॅम आणि ॲक्च्युअल एल्ड आहे 8 ग्रॅम. तर आपल्याला पर्सेंटेज ऑफ एल्ड कॅल्क्युलेट करायचे. तर पर्सेंटेज ऑफ एल्डचा एक फॉर्म्युला आहे थेरॉटिकल एल्ड डिवायडेड बाय ॲक्च्युअल एल्ड और प्रॅक्टिकल एल्ड इंटू 100 इज इक्वल टू बघा थेरॉटिकल एल्ड दिलेली आहे 8 त्या ठिकाणी डिवायडेड बाय 10 इंटू 100 इज इक्वल टू 80%. ही झाली 80% जी आहे ती आपली झाली पर्सेंटेज ऑफ एल्ड. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिकलमध्ये पर्सेंटेज ऑफ एल्ड कॅल्क्युलेट करू शकतो. मग ते कुठलंही प्रॅक्टिकल असू द्या रिलेटेड टू द pharmaceutical chemistry, medicinal chemistry. Thank you for watching my video. Don't forget like, share and subscribe my YouTube channel. Thank you.